व्यवस्थापन करत असताना चूक करतात। बरेच शेतकरी रासायनिक खताची मात्रा मोठ्या प्रमाणात वाढवून देत असतात, पण याचा फायदा न होता 90% नुकसानच होतं। 90% शेतकरी कुठे चुकतात? रासायनिक खताची मात्रा, रासायनिक खताचं नियोजन आणि रासायनिक खत कोणते आणि कधी द्यावे। तर बरेच शेतकरी रासायनिक खत देत असताना 20-20-0चा वापर करतात, 15-15चा वापर करतात, 10-26-26चा वापर करतात, 12-32-16चा वापर करतात, तर 9-24-24चा वापर करतात। असे बऱ्याच प्रकारचे खत व्यवस्थापन करत असतात। पण प्रत्येक वेळेस रासायनिक खत व्यवस्थापन करत असताना कोणत्या पिकाला कोणत्या ग्रेडची गरज आहे आणि आपण जे काही खत देत आहोत तर त्या खतामधून जे काही न्यूट्रिएंट्स असतील, ग्रेड असतील, तर ते आपल्या पिकाला अवेलेबल होतील का आणि त्याचा फायदा होईल का? बरेच शेतकरी या ठिकाणी चूक करतात आणि काय होतं तर त्या ठिकाणी खूप मोठ्या नुकसानाला सामोरे जावं लागतं। म्हणजेच काय, खूप मोठ्या प्रमाणाचं नुकसान होतं, म्हणजे योग्य फायदा आपल्या पिकाला होत नसतो। तर आज आपण या ठिकाणी माहिती बघणार आहोत पोटॅश खताविषयी। बरेच शेतकरी पोटॅश खताचं नियोजन करत असतात, पण पोटॅश खत नक्की पिकांना कधी द्यावे, योग्य वेळ खत देण्याची कोणती आणि आपण प्रमाण किती घेतलं पाहिजे, तसंच त्याचे प्रमुख फायदे काय आहेत, पोटॅश खत पिकांना कधी दिल्यास अधिक फायदा होतो, आज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। पोटॅश खत देण्याची योग्य वेळ, पिकाच्या गरजेनुसार आणि जमिनीच्या प्रकारानुसार पोटॅश खताचं नियोजन करणं खूप महत्त्वाचं आहे। तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप मोलाचा ठरणार आहे। अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा। तर पेरणी किंवा लागवडीच्या वेळेस बरेच शेतकरी बेसल डोस म्हणून पेरणी किंवा रोपांच्या लागवडीपूर्वी जमिनीमध्ये म्हणजे पोटॅश खत म्हणजे फेकून देत असतात। तर आता याची योग्य वेळ कोणती आहे, जेणेकरून पोटॅश खत पिकांना दिल्यानंतर आपल्याला दुपटीने काय तिपटीने फायदा होईल। फुलधारणा आणि फळधारण्याच्या काळात जेव्हा पिकाला फुले येतात आणि फळे येतात, कंद पोसण्याची वेळ असते, त्यावेळेस पोटॅश खत देणे अत्यंत आवश्यक असते। यामुळे फळांचा आकार, चव आणि गुणवत्ता सुधारत असते। आता जमिनीच्या प्रकारानुसार सुद्धा खत देणं खूप गरजेचं आहे। हलकी किंवा मध्यम जमीन या जमिनीत पोटॅशयुक्त खत वाहून जाण्याची शक्यता असते, म्हणून पेरणी किंवा लागवड करण्याच्या अगदी आधी म्हणजेच पोटॅश खत देणे बरेच शेतकरी योग्य ठरवतात। भारी जमीन जर म्हटली तर अशा जमिनीत पेरणीपूर्वी बेसल डोस म्हणून दिले तरी चालतं। तर तणावाच्या स्थितीत म्हणजे दुष्काळ किंवा अति उष्णतेच्या काळात पिकाला ताण बसू नये म्हणून पोटॅश फवारणीसाठी वापरणं खूप फायदेशीर ठरतं। आता पोटॅशची मात्रा कशा पद्धतीने घ्यावी, पोटॅशची मात्रा किती द्यावी, हे आपण जाणून घेऊया। पुढील व्हिडिओमध्ये मी लवकरच व्हिडिओ पोस्ट